मुकेश शहरातल्या एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याची मुलगी मंदिरा एका मोठ्या शाळेत शिकत होती. ऐकलं का हो, मला काय वाटतंय, आपण आता थोडं सेव्हिंग करायला हवं मंदिराच्या पुढच्या शिक्षणाकरता. हो मधू, तू काळजी करू नकोस. मी गेल्या 2 वर्षांपासून दर महिन्याला 2,000 रुपये वाचवून बँकेत सांभाळून ठेवतोय आणि जर देवाची कृपा झाली तर आपली मधू नक्कीच मोठ्या कॉलेजमध्ये शिकेल. हे तुम्ही खूप चांगलं काम केलं. मला उगाचच काळजी लागून राहिली होती. पण मी विचार करतोय की आपण अजून जास्त बचत केली पाहिजे. कधी काय होईल त्याचा नेम नाही. तेही खरंय. पुढचे काही महिने मुकेशने 2च्या ऐवजी 4,000 रुपयांची सेव्हिंग केली. मग अचानक जगावर कोरोनाचं सावट पसरलं. सगळीकडेच लॉकडाऊन लागून गेलं. मुकेशचं काम बंद झालं आणि त्यासोबतच पगार सुद्धा येणं बंद झालं. आता त्याचे बचतीचे पैसे खर्च होऊ लागले. मधू, आपल्याला काहीतरी करायला हवं, नाहीतर बचतीचे सगळे पैसे भाडं आणि खाण्यापिण्यातच चालले जातील. पण आपण करू तरी काय शकतो? मी विचार करतोय की जोपर्यंत हे लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत आपण गावाला निघून जायला हवं. कमीत कमी भाडं तरी द्यावं नाही लागणार आणि तिकडे किराणा सुद्धा स्वस्त आहे आणि तिथे सुशिक्षित लोकांना लहानसं काहीतरी काम मिळतंच. जेव्हा सगळं व्यवस्थित होईल आपण परत येऊया. हेही ठीक आहे. कधी निघायचंय? उद्या सकाळीच निघूया. तू सगळं सामान बांधून ठेव. ठीक आहे. मुकेशच्या ओळखीच्या एका टॅक्सीवाल्याने त्यांना त्यांच्या गावी सोडून दिलं. त्यांच्या गावाच्या घराची परिस्थिती खूप खराब होती. बाबा, आपण इथेच राहायचंय? हो बाळा, हेच आपलं पूर्वजांचं घर आहे. पण हे घर तर एखाद्या पडक्या वास्तूसारखे दिसतंय. हे बघ मंदिरा, कित्येक वर्षात इथे कोणी साफसफाई केली नाहीये, म्हणून तुला असं वाटतंय. आपण तिघं मिळून हे घर अगदी स्वच्छ करूया. मग तुला सुद्धा हे घर खूप आवडेल. ठीक आहे आई. तिघं घराच्या आतमध्ये गेले आणि साफसफाई करायला लागले. दुपारी मुकेशचे मोठे काका त्या सगळ्यांसाठी जेवण घेऊन आले. अरे मुकेश, कसा आहेस तू? मी तर खूप मस्त आहे काका. तुम्ही सांगा, तुमचं काय चाललंय? तेव्हाच काकांचा आवाज ऐकून मंदिरा पळतच बाहेर आली. आजोबा, आजोबा तुम्ही आलात? माझी लहान बाहुली, तुला बघून किती वर्ष झालेत. किती मोठी झालीयस तू. तुम्ही सुद्धा म्हातारे झालात. तुमचे सगळे केस सुद्धा पांढरे झालेत आजोबा. आता मी तुझे काळे केस घेऊन टाकेल. मी नाही देणार, अजिबात नाही देणार. माझ्या मैत्रिणी मला चिडवतील ना. यावेळीपर्यंत मधू सुद्धा आपल्या सासऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर आली होती. सदैव सुखी रहा सुनबाई. काका, तुमची तब्येत कशी आहे? मला काय होणार आहे, एकदम व्यवस्थित आहे मी. बरं झालं, तुम्ही बोलत बसा. मी मंदिराचे हात पाय धुवून येते, मग एकत्र जेवायला बसूया. ठीक आहे सुनबाई. मंदिरा आणि मधू आतमध्ये निघून जातात आणि मुकेश आपल्या काकांना शहरातल्या लॉकडाऊन बद्दल आणि त्याच्या नोकरीबद्दल सांगायला लागतो. बरं केलंस तू इथे आलास. ते इथे आपल्याकडे सगळं काही आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या नोकरीचा, मी इथल्या एका कंपनीमध्ये तुझ्याबद्दल बोललो आहे. त्यांना एक सुशिक्षित माणूस हवा आहे गोडाऊनचा हिशोब ठेवण्यासाठी. पगार जास्त नाहीये, फक्त 15,000 आहे. चालेल काका, कमीत कमी उपाशी तर नाही मरायला लागणार. आणि तसं तर हे घर आपलंच आहे, भाडं तर नाही द्यायला लागणार ना. ते सगळं ठीक आहे. संध्याकाळी मी काही मुलांना पाठवून देईल. ते लोक घराची स्वच्छताही करतील. हो काका. आणि हो, घर खूप वर्षांपासून बंद होतं. आपल्याला इथे पूजा करावी लागेल. आज रात्री तुम्ही लोक माझ्याच घरी थांबा. नाही काका, आमच्यामुळे तुम्हाला उगाचच त्रास नको. नाही बेटा, त्रास काही होणार नाही. असं म्हणतात की रिकाम्या घरात भूत प्रेत असतात. पूजेशिवाय इथे थांबणं चांगलं नाहीये. आता हे तर ज्याच्या त्याच्या मान्यावर आहे काका. शहरामध्ये तर आम्ही असं काहीही करत नाही. मला नाही वाटत की भूत प्रेत असं काही असतं. माझं काम होतं तुला सांगणं, बाकी तुझी मर्जी बाबा. तोपर्यंत मधू आणि मंदिरा तिथे येतात. चला ना आजोबा, जेवूया आता.
मला खूप भूक लागली आहे. हो बाळा, चल. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं आणि मग काका आपल्या घरी निघून गेले. संध्याकाळ होताच घरामध्ये जोरात वादळ यायला लागलं. मंदिराने खिडकीतून बाहेर बघितलं तर बाहेर एक पान सुद्धा हलत नव्हतं. हे असं कसं होऊ शकतं? बाहेर तर अजिबात वारा नाहीये आणि घरात जणू वादळ आलंय. अचानक त्यांच्या घरामध्ये एका बाईच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आई, हे कोण रडतंय? मलाही माहित नाहीये बाळा. थांब, मी बघून येतो. एखादी मांजर असणार आहे. सांभाळून जा. मुकेश एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये शोधू लागला, पण त्याला एकही बाई दिसली नाही. तो वापस हॉलमध्ये परत आला. मध्ये कोणी नाहीये. पण कुणाचा तरी रडण्याचा आवाज तरी येतोय. हो. तेव्हा त्या दोघांनी बघितलं की मंदिरा खिडकीमधून बाहेर बघत होती. काय बघतेस बाळा? आई, तिकडे एक बाई झाडाखाली बसून रडते. काय? मुकेश आणि मधूने खिडकीतून बाहेर बघितलं तर त्यांना कोणीही बाई दिसली नाही. तिथे कोणी नाहीये बाळा. बाबा, मला वाटतं ती तिथेच बसलीये, झाडाच्या खाली. अहो, मला वाटतं त्या पिंपळाच्या झाडाखाली एखादं भूत आहे. कदाचित असेल. मला काकांचं म्हणणं ऐकून पूजा करून घ्यायला पाहिजे होती. उद्याच गुरुजींना बोलवून पूजा करून घेतो. बरं. अचानक तो रडण्याचा आवाज बंद झाला. चल मंदिरा, आता झोपायला जाऊया. बरं आई. तिघेही एकत्र झोपून गेले. अचानक मध्यरात्री मंदिरा उठून चालायला लागली. मंदिरा चालत चालत पिंपळाच्या झाडाजवळ गेली आणि तिथे बसून रडायला लागली. मंदिराचा आवाज ऐकून मधू आणि मुकेश उठून गेले. मंदिरा कुठे? इथेच तर झोपली होती. दोघेही मंदिराला इकडे तिकडे शोधायला लागले. तेव्हाच मधूने खिडकीतून बघितलं तर मंदिरा पिंपळाच्या झाडाखाली बसून रडत होती. अहो, ते बघा. दोघेही पळत पळत बाहेर गेले. मंदिरा, मंदिरा! मुकेशचा आवाज ऐकून मंदिरा एकदम जागी झाली. बाबा, मी इथे कशी आले? काही हरकत नाही मंदिरा, मध्ये चल. मंदिरा खूपच घाबरलेली होती. तिघेही घराच्या मध्ये गेले. तुम्ही सकाळी सकाळीच पंडितजींना बोलवून घ्या. हो, आता तू झोपून जा. यावेळी मंदिरा आपल्या आई वडिलांच्या मध्ये झोपली होती. काही वेळानंतर मंदिरा पुन्हा गायब झाली. मधू उठून तिला शोधायला गेली. अहो, मंदिरा! दोघांनीही वरती बघितलं तर मंदिरा छताला उलटी चालत होती. हे देवा! मुकेश पळत पळत घराच्या बाहेर आला आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांना बोलू लागला. सगळ्यांनी मिळून मंदिराला पकडून ठेवलं आणि एका खुर्चीला बांधून ठेवलं. काही वेळानंतर मुकेशचे काका एका मांत्रिकाला घेऊन आले. या घरामध्ये राहणारी भूत या मुलीच्या अंगात घुसली आहे. आपल्याला तिला बाहेर काढावं लागेल. तुम्ही एक काळा कोंबडा घेऊन या. गावातले लोक एक काळा कोंबडा घेऊन आले. मांत्रिकाने काही मंत्र म्हटले आणि तो कोंबडा मंदिराच्या समोर ठेवून दिला. हे चिटकीण, तुला रक्त हवंय ना? मग हे घे. मांत्रिकाने कोंबड्याची मान कापून टाकली आणि अचानकपणे मंदिराच्या अंगातून चेटकीण बाहेर निघून गेली. मंदिरा बेशुद्ध पडून गेली. मांत्रिकाने त्या कोंबड्याला पिंपळाच्या झाडाखाली फेकून दिलं आणि मंदिराच्या हातामध्ये एक धागा बांधून दिला. आता ती निघून गेलीये. मुकेशने आपल्या काकांची माफी मागितली. आता सकाळ होताच या घराची शांती करून टाकू. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींनी शांती पूजा केली आणि सगळं काही व्यवस्थित झालं. मग कधीही कुठलंही संकट आलं नाही.